नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण आनंदनगर भागात आलेलो आहोत। आनंदनगर हॉटेलच्या म्हणजे आनंदनगर भागामध्ये जॉनी हॉटेल जी प्रसिद्ध आहे, त्या जॉनी हॉटेलच्या बाजूलाच एक नाली आहे आणि नालीचं बांधकाम चालू आहे। बघा, हे बांधकाम एका बाजूला झुकलेलं दिसतंय आणि एका रेषेत हे बांधकाम दिसत नाही। म्हणजे या नालीचं काम 100% निकृष्ट दर्जाचं आहे आणि हे निकृष्ट दर्जाचं काम करत असताना इंजिनियरचं या ठिकाणाकडे दुर्लक्ष दिसतं आहे। खरं म्हणलं तर या ठिकाणी हा डेपीसुद्धा आहे। हा डेपी, या डेपी जे सार्वजनिक बांधकाम विभागाची नाली जी आहे, ती नाली ही पूर्ण झुकलेली आहे, ही पलीकडे कललेली अशी नाली। आणि हे जे सिमेंट कॉन्क्रीट केलेलं आहे ते पलीकडल्या बाजूनं झुकलेलं दिसतं आहे आणि ते पलीकडल्या बाजूनं झुकलेलं दिसतं आहे। अशी नाली आता सरळ जर पूर्ण गेली अशी तर ते बिल्डिंग या नालीमध्ये येते। मग हे नाली बांधत असताना या रेषेमधली पूर्ण बिल्डिंग पाडली जाणार आहे का, हा एक विषय। आणि हे जे डेपी ही डेपी सार्वजनिक कार्यालयाच्या 25 मीटरच्या आत डेपी येते आणि हे पोल असे एका रांगेमध्ये 82 कार्यालयापर्यंत आहेत आणि 82 कार्यालयाची भिंतसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाची भिंत हे सुद्धा अतिक्रमणात येते। म्हणजे सर्वसामान्य जनतेचे जे घरं असतील, भिंती असतील, जे काय असेल ते पाडलं जातं आहे। पण सार्वजनिक बांधकाम विभागाचं शासकीय विश्रामघराची भिंत पूर्ण अतिक्रमणात येते। हे असा एकाला एक न्याय आणि एकाला दुसरा न्याय अशा पद्धतीचा न्याय चालणार नाही। ह्या ठिकाणची नाली निकृष्ट दर्जाची आणि कामसुद्धा निकृष्ट दर्जाचं दिसतं आहे। या ठिकाणी एका रेषेमध्ये जे काम पाहिजे, इकडून दाखव बरं असे, हे नाली निकृष्ट दर्जाची आहे आणि नियमाप्रमाणे हे काम होतं आहे का याची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून होणं खूप गरजेचं आहे। आणि या वार्डामध्ये जे कामं व्हायलेले आहेत त्या कामाची पूर्ण तपासणी करूनच पुढील चांगल्या दर्जाचे कामं करून आणि चांगल्या दर्जाचे कामं झाल्यानंतरच या ज्या गुत्तेदारांनी ही कामं केलेली आहेत त्या गुत्तेदाराचं बिल नियमाप्रमाणे चांगल्या दर्जाचं काम झालं आहे हे ज्यावेळेस क्लिअर होईल त्याच वेळेस बिल काढावं, अन्यथा अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करून घ्यावं अशीच या भागातल्या लोकांची मागणी आहे। तर बघूया येणाऱ्या काळामध्ये हे डेपी बाजूला निघेल का, डेपी बाजूला निघेल का बघू बरं आपण। आपल्याला इथले काही लोक सांगतील का नाली कशा पद्धतीनं आहे का आहे। हॅलो, नमस्कार, कशी आहे तुमच्या भागातली नाली? या की या 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 माझा भाग नाही, मी भाडेकरी आहे। हा, मी भाडेकरी आहे। असू दे, पण नाली का करणारे माझा काय संबंध नाही, ती मालक ती बघते, आपल्याला काय करायचं। बर 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 मी भाडेकरी आहे। बर 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 हे खरं म्हणलं तर कोण बोलतं का? मालक आहे बघा। हा, तरी पण नाली कशा पद्धतीचं वाकडी तिकडी नाली आहे एवढं तरी। चला 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 ओ महाराज, हे नालीचं काम कसं चाललंय काय नाही? बर 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 तर या नालीच्या कामाविषयी कोणी बोलायला तयार नाही, पण महत्त्वाचं काम या नालीचं वाकडं तिकडं दिसतंय। हे डेपी काढलेला नाही,
सार्वजनिक बांधकामाने हे डेपी काढणं गरजेचं आहे, पोल काढणं गरजेचं आहे, रस्ता मोकळा करणं गरजेचं आहे आणि या नालीचं काम दर्जेदार करून घेणं खूप गरजेचं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये वरिष्ठ अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे या नालीकडे लक्ष देतील का आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं दर्जेदार काम होईल का, याकडेच आता जनतेचं लक्ष आहे. कारण कामं करायलेत, पण कामं किती निकृष्ट दर्जाची आहेत हे वरिष्ठ अधिकाऱ्यानं ते चौकशी करणं खूप गरजेचं आहे. आणि अशा वाकड्या तिकड्या नाल्या बांधण्यापेक्षा सरळ आणि मजबूत चांगल्या दर्जाचं काम व्हावं अशीच जनतेची अपेक्षा आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं काम होतं तेच. येणाऱ्या काळात मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार या नालीच्या बाबतीमध्ये खरे ते खरे आणि खोटे ते खोटे कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.